काय होय व काहीतरी येऊन राहिला आपल्या तंबूपाशी. चर्र चर्र आवाज येऊन राहिला, पायासारखा आवाज येऊन राहिला. काय जावं तो, काय करता हो आता? आता काय करताय? काय होय ना, काय नाही. खरंच हो, काहीतरी येऊन राहिलं आपल्या इकडे. आता इस्तो चालू आहे काय व? इस्तो चालू केला असता तर काही प्राणी राहिलं असतं, जानवर राहिलं असतं तर दचकून चाललं गेलं असतं. आता काय करता? आता काय करता? पाणी येऊन राहिलं ना बाहेर. काय तो धुणं राहीन बी काय? शेकोटी राहीन काय? पाण्याने इजून गेलं ते. छत्री ठेवायला पाहिजे होती आपण, तर काही पेटत तरी राहिलो असतं. हवा इथं चालू आहे, हव्यानं छत्री बी राहिली असती काय हो विमला ताई? भेव तर गाडं लागून राहिलं रे बापा. तंबूवर पोलीस आवरी पडले. आता येते आपल्या तंबूत धसते आता. गंगा थांब ना, ओरडू नको ना. चेलून राहिली सगळं हाव ना, काही नाही होत. थांब. मला तर वाटतं हे काय पाण्यात राहण्याची सावली नाही, काहीतरी भूतभीत होई काहीतरी. अम्मा वो बापा रे, वो देवा रे, वो हे हनुमान देवा समोर समोर येते रे बाबा. हे समोर समोर येते. हे आपल्या तंबू धसते काय होय? तंबू आहे कोणाचा तरी तंबू आहे इथं. काहीतरी आहे तंबू मध्ये. तर कोण आहे? लोक आहे तंबू मध्ये. पाबर आवाज देऊन थांब, आपल्याला भेटते जाता, आसरा भेटते जाता. थांब ना, तू घाबरू नको ना. आवाज देतो मी. कोणी आहे काय? तंबू कोण आहे तंबूत? अरे बापरे, आता आवाज येते बाबा. शांतबाई, आवाज येते काय? आवाज नको देऊ, आवाज नको देऊ. शांतबाई, आवाज नको देऊ. कोणी चकवा की खूप भूत गीत असन तर आवाज बाहेर बोलवून आपल्याला आणि काहीतरी करून आपल्याला मारून टाकून. थांबा ना व, मला ओळखीचा आवाज वाटून राहिला ना. कोण आहे का तंबूत? इथं कोण ओळखीचं येईन व शांताबाई? या जंगलामध्ये कोण आहे आपल्याशिवाय? पुरा 2-3 दिवस हिंडलो आपण, कोणी दिसलं काय आपल्याला ओळखीचा? इथं कोणाच्या ओळखीचा आवाज दिसला तुले? नाही, खरोखरच मला बी ओळखीचा वाटून राहिला आवाज. कोणी अडचणीत असन व. चाल बरं इंदिरा, आपण बाहेर जाऊन पाहू जरासं. काय हो शांताबाई, कोण अडचणीत असन? ह्या जंगलामध्ये कोणी अडचणीत नसन. ये लय अशा मी कथा ऐकल्या आहे. घरातून असे बोलावतेत ओळखीच्या आवाजानं. कधी कधी असे चक्वे राहते, आपल्या सुदमुद आपल्या नातेवाईकाच्या नावानं आवाज देतात ना, मागं मागं घेऊन जातात. कोण आहे काय तंबूत? नाही शांताबाई, मला वाटते काहीतरी कोणाला तरी गरज आहे आपली. चाल बरं जाऊन पाहू आपण दोघी. बेकाड्या वानाच्या या नाही ना. चल जाऊन पाहू, जे होईन ते पाहिलं जाईल. चाल बरं इंदिरा, चाल पाहू काय होय, कोण होय. तर पाणी खूप येऊन राहिला बाहेर आणि कोणी भटकलं असन, काही आपली गरज असन, काही कोणी गरजू असन. चाल बरं, ये बरं पाहू काय होते. तर कसं व, कोणी आवाज नाही देऊन राहिला. आता काय करता व? रस्ता आहे भटकला आपण. हे तंबूत आहे कोण नाही बापा. नाही तर बस घेन या जंगल आपला जीव. काय करता व? शांताबाई, अरे बापरे, इंदिराबाई, तुम्ही एवढ्या घनदाट, एवढ्या मंदात, एवढ्या झाडी झुडी मध्ये एवढ्या तंबू बांधून तुम्ही कशा? बापरे. हो भुरासिंग भाऊ, आम्ही गेले 2-3 दिवस झाले आम्ही इकडेच आहोत जंगलामध्ये. रेन कॅम्पिंग करायला आलो बा आम्ही. हा, आम्ही तर कॅम्पिंग करायला दरवर्षी येत असतो. पण भुरासिंग भाऊ आणि संग बाई बी तुम्ही काय करून राहिले जंगलामध्ये? छत्री नाही, काही नाही ना. तो कोण देईल तुमच्या जवळ? आम्ही किती घाबरलो बाबा अंदर तंबू मध्ये. तुमचे सावली आमच्या तंबूत पुरी पडली. तुमच्या ते चालाचा चपर चपर आवाज, किती घाबरलो आम्ही. हो, ते आम्ही काही चारायला आलो होतो. बाई तर नसते येत ना काही चाराले भुरासिंग भाऊ. आज बाई कशा सांग तुमच्यावाल्या? शांताबाई, काय आलं पाहिजे? भुरासिंग भाऊ, चपला गिपला पाय तर ठीकच आहे. शांताबाई, इंदिराबाई, खूप पाणी आला. एका नाल्यातून आम्ही येत होतो. आता चपला गोटायला अटकून आमच्यात वाहत चालल्या गेल्या. आम्ही सोडून दिलो तिथं चपला. आणि मग तुमच्या गाई जी भुरासिंग भाऊ, बाई तुमच्या गाई, मग गाई कुठं आहे? गाई गेल्या समोर. गाई निघून चालल्या गेल्या ना. आम्ही अटकून गेलो या पाण्यामध्ये. मग इकडे ढुंडत आम्ही गावचा रस्ता पाहत इकडे पोहोचलो. तर इथं हे तंबू दिसलं पाहिजे, तर मग इकडे पलटलो आम्ही. चला अंदर चला मग बोलू. हो अंदर चला बा. थंडी गाडी लागून राहिली. लय वेळचा पावसात भिजून राहिलो आम्ही. चला या. अमाय बाई भुरासिंग भाऊ, बाई तुम्ही? आम्ही किती घाबरलो बापा, किती घाबरवलं तुम्ही आम्हाला. काय होईन काय नाही म्हटलं. चढ पाणी आणि ते मग काय बापा. एवढ्या जंगलामध्ये तुम्ही कसे काय भटकले इथं? मला एक नाही समजलं. भुरासिंग भाऊ तर ठीक आहे, पण बाई तर मग गाईकडे कधी येत नाही ना. आज कशा काय? नाही, मी येत नाही, पण आज कधी ये म्हणे. चाल म्हणे संग गाईकडे म्हणे आज.
तर कशी काय मी आजच गाईकडे आली आणि हे असं झालं. लय पाणी झाला बाई, लय पाणी झाला. पुरे नदी नाले असे बंबाट वाहून राहिले, लय वाहून राहिले, लय पाणी झाला. तुमचा तंबू मस्त आहे मोठा खोडला. हो वॉटरप्रूफ आहे ना ते गुराशिंग भाऊ. आम्ही चांगला बांधला ना कडक. आमचा तंबूत पाणीच नाही ढसत. झोपलो होतो मस्त आम्ही आरामानं जेवून खाऊन. पण हे आवाज येऊन राहिले आम्हाला चूड 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 आणि काहीतरी आल्यासारखं, म्हणून आम्ही एकदम उठून बसलो. आता भूक लागली असं तुम्हाला नाही भुराशिंग भाऊ? आणि बाईले बी नाही हाय का हो थोडंसं आपल्यापाशी वाचलेलं? हाय मशरूमची भाजी आहे, 2-4 पोळ्या आहे. बरं झालं आमच्यापाशी तेवढं वाचलं तर. आता जेवून घ्या निवांत आणि झोपा मस्त, उद्या सकाळीच जा. हो बाई ठीक आहे. खोरा ना व विमला ताई, ते भाजी चांगली खोरा ना, खालून सगळी जळून जाईन. गॅस थोडी वय चूल वय धग धग पेटते. चांगली भाजी खोरा लागते. काल तुम्ही ते गुळाचा पाकही केला होता का नाही? गुळ शेंगदाण्याची मेंपट्टी सारी खालून जाळून टाकली होती तुम्ही, तर गुळ जळून गेला होता सगळा. खोरान चांगली ते भाजी. खोरून तर राहिली व मी चांगली खोरा. खालून खोरा चांगली, वरतून वरतून हलवता चम्मच आणि खालून सगळी जळून राहीन ते भाजी. गंगा तू घे मग, तू खोर. मला नाही येत खोरता. हा तू खोर, ये. तू काऊन बसली तिथं? तू ये आणि तू खोर. हवा ना मी खोरतो साजऱ्यानं भाजी. घे बापा ये खोर. अरे बापा रे, म्हातारी झाली काय व आतापासूनच गंगा? मा खांदावर हात ठेवून उठतं कनारून कनारून. नाही हो शांताबाई, म्हातारी नाही झाली व. मी जवानच आहे, अजून 50 वर्ष जगतो मी. ते आता थोडंसं आपलं खावा पिवाचं हे होऊन राहिलं का नाही, आणि हिंडून घुमून राहिलं तर थोडंसे कमजोरी आली शरीरात. हा ये भाजी हलवाले खोराले. जा विमला ताई बसा तिथं, खोरतो मी. खोर बापा. मुन्नी आता बरं लागते तुले? हो आता बरं लागते शांताबाई मला. आता एकदम थन थन लागते मला, मस्त लागते आता. गीताले चांगली कंबर गिंबर चुरता येते मग? नाही गीताच्या चुरल्यानंच तो कंबर गिंबर सरळ जागेवर येऊन गेलं. हो मस्त चुरून दिली गीतानं कंबर. ठीक लागून राहिला आता मस्त. कमला कुठं आहे व? तिले कोणते काम आहे व शांताबाई? पाहत असन नेटवर्क कुठं भेटते कुठं नाही. करायचा असन पोरीले फोन. नाही वा एवढ्या रातच्यानं कुठं नेटवर्क पाहायला गेली होते? आता 7 वाजले ना, अंधार किती झाला बापा. किर्र वाजून राहिला जंगल सगळा ना. जाऊ दे ना शांताबाई, निरा मोबाईलातच पडली राहते ते, तिच्यावर नको लक्ष द्या. येईन ते गेलेच नाहीतच. पाहत असन नेटवर्क इथं भेटते का तिथं भेटते का. हो लय वेळची नाही दिसून राहिली मुली ते. हा गेली कुठं व? एवढ्या वेळची नेटवर्क पाहून राहिली काय ते? अमाय कोणत्या संकटात तर नाही सापडली व ते बिचारी. हा आपण म्हणू तिला नेटवर्क ना कुठं कोणत्या संकटात भेटली असन तर. हो चालावं विमला ताई, चालावं. पाहून येऊ कुठं आहे ना कुठं नाही तर बापा. हा आपल्यातली एक मैत्रीण संकटात सापडन तर आपण काही इथं बसलं राहू काय? स्वयंपाक करू काय? खाऊ पिऊ काय? येन ना शांताबाई, ते संकटात सापडते काय? ते दुसऱ्याला संकटात टाकते ते. अशातली बायको आहे ते कोणत्या संकटात नाही सापडत ते. येईन ते पाहत असं नेटवर्क कुठं. नाही हो गंगा, असं भूल नाही खावा आपण जंगलात आहो. एकीमेकीला नाही दिसलं तर बात शोध करावं. हा चालते राहू दे ते भाजी. उचलते भाजी नेऊन ठेवा तंबूत आणि चला 6 जणी जाऊ तिले पाहाले कुठं आहे ना कुठं नाही तर. हो गड्या मग 6 जणी जाऊ बापा. चला ये भाजी नेऊन ठेवतो मी तंबूत. चला कुठं आहे तर पाहू. कसं हो शांताबाई कुठं आहे व कमला? एवढ्या किर जंगलामध्ये आपल्याला घुमायला बघायला तिच्यासाठी कुठं गेली ना कुठं नाही बापा. अरे बापरे आवाज आहे रे बापा या. चला इथून आपल्या तंबू जवळच आपण सुरक्षित राहतो बापा. एवढ्या मोठ्या जंगलामध्ये, भयानक जंगलामध्ये आपण एवढ्या रातच्यानं येऊन राहिलो. काही पागल बिगल आहे काय आपण? चला पटकन तंबू जवळ. काय आवाज येऊन राहिले तिकून, कसे आवाज येऊन राहिले. अरे बापरे कुठं जाऊ ना कुठं नाही. आज आली आपली शामत, आज आपली मारबत निघते आता आपली. आता या जा. ओ गंगा शांत हो तू घाबरू नको ना गंगा, घाबरू नको ना. नाही शांताबाई मला लय भीव लागून राहिलं. आवाज पाय कशी येऊन राहिले तिकून. अहो काही नाही होत. आपण काय पागल हाव काय? आपण बिनकामाचं हिंडून राहिलो जंगलामध्ये. आपण एवढे दिवस आलो तर हिंडलो काय आपण? आपल्या संची मैत्रीण गायब झाली, ते दिसून नाही राहिली तर आपण तिथे शांततेत कसं बसू? एवढा तर विचार कर तू. तिचा जीव धोक्यात आहे ना, आपण कसं सुरक्षित राहू? एवढा तर विचार कर गंगा तू. तिने शोधा तर लागल ना. पण गलती तर तिचीच आहे शांताबाई. निरा मोबाईल मध्ये आली तवा तिथे मोबाईल मध्ये नेटवर्क. पोरीले फोन करा, टीव्हीले फोन करा, त्या नवऱ्याला फोन करा. एवढं राहते तर आलीच काय मग आपल्या संग? स्वतःचा तर जीव धोक्यात टाकलात पण आपला जीव धोक्यात टाकन ते. हे पाय गंगा होती गलती, कोणा नाही गलती होते.
ह्या टाइम राग करायचा नाही होय. ह्या टाइम साथ देवाचा होय. हा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय शिकलो आपण? एकमेकीला साथ देणं शिकलो ना, एकमेकीचा गुरु बनलो ना. मग आता एक मैत्रीण तिच्या गलतीनं ते डोक्यात पडली, आपण तिचा साथ नाही देवायला पाहिजे काय? तिला शोधायला नाही पाहिजे काय? हो, शोधायला पाहिजे, पण आपल्या मैत्रिणीला बी समजलं पाहिजे का रातच्या बेरात्री कायले नेटवर्क पाहिले हिंडाव म्हणून. इथं आलो कुठं जंगलात आहो ते तिला समजत नाही. अहो कोणत्या काय झालं असन व बिचारीले, काय कुठं गेली असून आवाजही नाही येऊन राहिला ना व. हा, ढुंढानं शोधानं चला तिकडे समोर समोर. चला शोधा तर लागणच आता. किती झालं तरी आपली मैत्रीण होय, तिच्यासाठी आपला जीव धोक्यात टाकाच लागन. चला समोर समोर चला, पाहू. अजून दिस नसते भेट नसते. चला चल व इंदिरा, इकडे चालतं का इकडे चालतं? काय वाटते तुला, कोण इकडे गेली असन? इकडे चल, इकडे समोर चल. मांग आता तिकडे तंबूकडे राहिले, इकडे चल ना, इकडेच असन ते. चाल मग पटपट, अजून रात होते, अजून रात होते. पाणी गिनी आलं म्हणजे अजून हे होऊन जाईन. मग अजून घना, अजून भयानक होते जंगल. पाणी आलं म्हणजे चला पटकन शोधू तिले आणि तंबूत घेऊन जाऊ. काय झालं काय नाही ते पाहू तिले. चला. किती दूरपर्यंत येऊन गेलो आपण, अजून नाही दिसली ते. नाही तर तंबूत तर नाही बसली आहे ते. आणि आपण इकडे पाहून आलो तिले. होईन आपला पपात ते बसली नाही तंबूत, आणि आपण धुंदू थाऱ्या जंगलामध्ये. हो शांताबाई, असं होऊ शकते. आपला पपात होऊन जाईल. नाही हो गीता, हो शांताबाई, आता काय करायचं मग? किती दूरपर्यंत हिंडत आलो आपण, नाही भेटली ते, ना काही आवाज आला ना काही. ते पाय व तिकडे, ते तिकडे कोणीतरी बसला आहे त्या गोट्याच्या देवाजवळ. तिथे बसला आहे कोणीतरी. काय बोलतो? गोट्याच्या देवापर्यंत आलो आपण? बापरे. हो पहा ना तिकडे, ते तिकडे ते गोट्याचा देव तिथंच मानला होता आपण. मानला नाही तिथंच होता तो गोट्याचा देव. आपण मी तरी लय वेळची लय वाडकोची नेहाडू पाहूनच राहिली तिथं. मला तिथं बसल्यासारखं दिसून राहिलं कोणतरी तिथं बसलं आहे. हो हो गड्या, खरंच आहे तिथं कोणीतरी बसलं आहे तिथं. इंदिरा, शांताबाई, विमलाताई, खरंच तिथं कोणतरी बसलं आहे. चाल बरं जवळ जाऊन पाहू बरं कोण होय. तर कमला तर नाही होय? कमला काय तिथे येऊन बसन गोट्याजवळ? नाही नाही, कमला नसन. कोणती तरी माया असन बापा, माया असन. कोणती तरी भुलभुलैया असन बापा, चकवा असन. चला आपण वापस चला, नाही तर गेलो आपण समजा. नाही हो गंगा, घाबरू नको. कायचा चकवा? कमलाचा असन. नाही, कमलाच्या रूपात कोणीतरी चकवा असन. कमला, गीता म्हणते तशी कमला असन तंबू जवळच. तंबूच्या मागे गेली असन ते नेटवर्क पाहिले. आपण कमला करून इथं आलो. सारे जंगलात हिंडून आपल्याला नाही तर गिन ढकलून आपल्याला हिरी मध्ये. चला चला गड्या, चला गड्या, चला 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 चला. थांब ना मग गंगा, किती भेकाड्या वानाची, किती भेट तू. ते कमलाचं सांगते. चला तिथं जवळ जाऊन पाहू तिच्यावाल्या. हो चला बरं, चला. 6 जणी आपण, 6 जणी आहे. 6 जणीले चकवा घुमू नाही शकत. एकटीले घुमून 6 जणीले नाही घुमून. चला जाऊन पाहू समोर काय होय. तर आपण जंगलात आलो तर जरासा धीर ठेवला पाहिजे, जराशी हिंमत ठेवली पाहिजे, डेअरिंग ठेवलं पाहिजे. चला जाऊन पाहू जरासा. मग एकीमेकीचे हात घट्ट धरून ठेव जा, काहीच नाही होत. हो चला बरं जाऊन पाहू. आणि देवाचं नाव मनात ठेवा, देवाचं नाव मनात ठेवा. चला पाहू काय होय. तर अरे बापरे, काय होय रे बापा, कशी आज ही रात्र कशी भयानक रे बापा. चला बापा जाऊन पाहू. मी म्हणत होते शांताबाई, इथं नाही हो. हे कसं काय होऊ शकते? आपण इकडे 6 जणी उभा आहोत आणि आपल्यासारखेच दिसणारे आपल्यासारखेच कपडे, तिकडे बी 6 जणी उभे आहे. कमला एकटी बसली आहे, आपल्यात कमला नाही आहे, पण तिथं कमला आहे. असं कसं होऊ शकते? पण हे सगळ्याचा चेहरा बदलला ना. इथून आता कुठं जाण तुम्ही? आल्या कधी बरोबर तुम्ही नाही पूजा केली म्हणून या दगडाचा देव काही साधा सुद्धा नव्हता. या देवाले रक्त पिचाशी नित्य या देवाले
सात जणीचं रक्त पाहिजे होतं. मला रक्त पहिले घेतलं देवानं, आता तुमचं रक्त देवाची पारी आली आहे. या देवाले रक्त नाही पाहिजे होतं, हे देवाले सात जणीचे रक्त पाहिजे. चला वा, ढकला सगळ्याले देवाच्या पोटात. चला इथून, आताच आता निघा इथून, घराकडे चला इथून, आताच आता निघा इथून. लय धोकादायक आहे इथून राहणं आपलं, लय धोकादायक आहे इथं आपलं राहणं. काय झालं वा गंगा, काय झालं? कायचं धोकादायक आहे? साजऱ्यानं झोपलो ना आपण. पाणी नाही चालू, पाणी थांबला मस्त. भेजारून उठली बाई. काही स्वप्न पाहिलं का बाई? गंगाबाई, काही स्वप्न पाहिलं का तुम्ही भयानक? अरे बापरे बुरासिंग भाऊ, काही भयानक स्वप्न, हुबेहूब स्वप्न होतं. हुबेहूब दिसलं मला, हुबेहूब दिसलं मला. काय दिसलं बाई तुम्हाला? अरे बाबा काय सांगू, भलं भयानक स्वप्न होतं, भलं भयानक स्वप्न होतं. स्वप्न मला तर वाटते हकीकतच होतं. काय हकीकतच होतं हे, हकीकतच होतं हे. हुबेहूब दिसलं मला, मला वाटलंच नाही स्वप्नात हाव म्हणून. काय दिसलं व गंगा तुले? असं कसं भयानक स्वप्न दिसलं बापा तुले? सारायच्या मधात झोपली होती ना तरी बी? असा रात्रीचा टाइम होता आणि आपण असं मग त्या सातही जणी ना आपल्याला खाईमध्ये टाकून दिलं. तसाच मला जाग आला. स्वप्न होय? नाही कमला, स्वप्न होय, पण स्वप्नाला हकीकत मध्ये बदलायला टाइम नाही लागत. आपण काही करा, आता उद्या दिवस निघाला म्हणजे चला. लय झाली कॅम्पिंग, लय झाली कॅम्पिंग, लय आनंद घेतला निसर्गाचा. चला आता उद्या घराकडे जाऊ. काही नाही गंगा, आता काल रातच्या ना आपण किती भेलो सगळे, भुराशिंग भाऊले ना बाईले. तेच तुया मनात राहिलं, हुबक होय त्या मनात राहिली, तसं तुला स्वप्न पडलं. असं जरुरी आहे का तेच हकीकत मध्ये बदलन म्हणून? बरोबर आहे हो गंगा, त्या मनात राहिली त्या गोष्ट, मनात राहिली त्या गोष्ट, तेच तुला स्वप्नात दिसलं. तशी बी गंगाला भेटे, आता गंगालेच पडलं भेवाचं स्वप्न, भेवा नाही लागत. काल किती भेलो भुराशिंग भाऊले, किती भेलो हा एकदम रातच्या ना. मग भेट 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 झोपले मी. आणि बाई कशा झोपल्या होत्या? मी जागतच होतो. जमतेम मला माझ्या डोळा लागला होता. असं बाई पा जंगला पाडात म्हणा, कुठेही म्हणा, आपण असं उतानं छातीवर हात ठेवून नाही झोपाव. छातीवर हात ठेवून झोपलं म्हणजे कधी आपल्याला आपली छाती दबल्यासारखं लागते, मग ते भयानक स्वप्न पडते. हा, हे गंगा छातीवर हात देऊन उठानीच झोपली होती बापा. मला काय माहित बापा, मला काय माहित. मी अशी विचार करत करत उद्या जाऊ, असं तसं करत करत मला झोप लागून गेली. बाई आम्ही हाव सगळे, गंगाबाई तुम्ही भिऊ नका, आम्ही हाव सगळे. आता एक 2च वाजले जेमतेम. आता एक मस्त निवांतपणे झोप घ्या, सकाळी उठून चाललो जाऊ. तुम्ही आता चला, आता एवढ्या घनदाट जंगलात राहणं बायानं एकट्यानं काही बरोबर नाही. उद्या सकाळी उठून सगळे आपले बांधा समान आणि चला. हो उद्या चालाच आहे, उद्या जाऊनच चाललोच जाऊ. उद्या झाली ना रेन कॅम्पिंग, उद्या चाललोच जाऊ. उद्या जाऊच बापा, मोठं भयानक स्वप्न होतं रे बापा. असं स्वप्न कधी नाही पडलं मला. उद्या जाऊच बाबा, उद्या जाऊच. काय करून उद्या जाऊ आता? हो गंगा ठीक आहे ना, उद्या चाललो जाऊ. झोप आता एक झोप घेऊन घ्या. उद्या 6 वाजता चहा घेऊन चाललो जाऊ.